पहलगाम आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सध्या लष्कराचं सर्च ऑपरेशन सुरू आहे। जी लष्करी अर्थात भारतीय वायुदलाची विमानं आहेत त्यांच्याकडून हे सर्च ऑपरेशन केलं जातंय। आपण सध्या ही दृश्य पाहू शकतोय। लष्कराची ही वायुसेनेची विमानं आहेत, लढाऊ विमानं आहेत ज्यांच्याकडून आता सर्च ऑपरेशन या सगळ्या परिसरामध्ये सुरू आहे। अजूनही कुठल्या संशयास्पद हालचाली दिसतायत का, याबाबत योग्य ती खबरदारी कशी घेता येईल याबाबतचं नियोजन होण्यासाठी हे सर्च ऑपरेशन सुरू आहे। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। शिवाजी, सर्च ऑपरेशन सध्याच्या क्षणाला अजूनही सुरू आहे पहलगाममध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात असं समजतंय। आणखी काही तपशील याबाबत समोर आलेत का, काही नवीन माहिती आहे का? ज्या पद्धतीने घडलेली घटना आहे त्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या कामाला लागलेल्या आहेत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्मी आहे, त्यानंतर BSF आहे। या भारताच्या सुरक्षा यंत्रणांसोबत जम्मू काश्मीर जी पोलीस आहे ती देखील कामाला लागलेली आहे। आज नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी आहे NIA ही देखील त्या ठिकाणी जाणार आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर जम्मू काश्मीरमध्ये या सगळ्या हालचाली सुरू आहेत आणि दहशतवाद्यांना त्यांना चोख उत्तर देणं आणि त्यांचा बिमोड करण्यासाठी आज ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर आज 11 वाजता साधारणपणे दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे। सिक्युरिटी ऑफ काउन्सिलची ही बैठक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह, त्याचबरोबर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह NSA अजित डोभाल देखील उपस्थित असतील। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरची परिस्थिती, पर्यटकांवरती झालेले हल्ले यावरती कशा पद्धतीने आता चोख उत्तर द्यायचे याची योजना देखील आखली जाणार आहे। तर एकंदरीत पाहता जम्मू काश्मीरमध्ये जो हल्ला झालाय त्या हल्ल्यामध्ये जंगलामधून लपलेले जे दहशतवादी आहेत त्यांना शोधून काढणं आणि त्यांचा खात्मा करणं, त्यांना न्यायाच्या कक्षेत आणणं हे काम आता सरकारी सुरक्षा यंत्रणा करतील। दुसरीकडे स्ट्रॅटेजी काय असणार आहे पुन्हा अशा घटना घडू नये या दृष्टिकोनातून याची देखील तयारी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीमध्ये होईल। त्यानंतर जर पाहिलं तर 3 मेला अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे। त्या दृष्टिकोनातून एवढी मोठी सुरक्षा यंत्रणा असताना ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनेच्या दृष्टिकोनातून आता काय काय पावलं उचलली जातात, खास करून आपण जसं आता सांगितलं पाकव्याप्त काश्मीरमधून TRM ही जी दहशतवादी संघटना आहे लष्कर ए तैयबाची आणि त्याला पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेकडनं जे खतपाणी घातलं जातंय त्याच्यावरती ठोस उपाय काय करता येतील। पाकव्याप्त काश्मीरमधून दहशतवादी हल्ले जे आहेत ते अलीकडे त्यांचे कट रचणं आणि निष्पाप लोकांचा बळी घेण्याचं काम जे सुरू आहे त्याला निर्बंध कसे घालता येईल याच दृष्टीने आता भारतीय सरकारकडून, भारतीय लष्कराकडून कशा पद्धतीने पावलं उचलली जातात हे आपल्याला पाहायचं आहे। तुम्ही आमचे असेच जोडलेले राहा शिवाजी। आणखी काही तपशील या संदर्भात आपल्या समोर येत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाचा जो दौरा करणार होते तो अर्धवट सोडून ते भारतात परत आले आणि त्यानंतर त्यांनी लगेचच एक उच्चस्तरीय बैठक घेतली। दिल्ली विमानतळावर ही महत्त्वाची बैठक पार पडली। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल बैठकीला उपस्थित होते, त्याचबरोबर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचीही उपस्थिती होती। अमित शहा काश्मीरमध्ये तळ ठोकून आहेत। आज ते पहलगामला म्हणजे घटनास्थळावर जाणार आहेत आणि NIA ची टीम सुद्धा घटनास्थळी जाणार आहे असं समजतंय।